साधारण 2 वर्षापूर्वी मे महिन्यात मी आणि माझ्या मामाचा मुलगा सिनेमा पाहून रात्री साधारण 12 वाजता घरी येत होतो. पौर्णिमा होती त्या रात्री. आमच्या मामाच्या एरियामध्ये आल्यावर अचानक गार वारा सुटला. एवढ्या वाऱ्यात गाडी चालवणं जरा धोक्याचंच होतं, म्हणून आम्ही थांबायचा विचार केला. आमच्या मामाच्या एरियामध्ये जुना वाडा आहे. तो 30 वर्षांपासून बंद आहे. आम्ही तिथे बाईक लावून बसलो. त्या वाड्यातून आम्हाला एक बाई येताना दिसली होती. तिने पांढरी साडी घातलेली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. तिच्या डोक्यावर केस नव्हते. ती संपूर्ण टकली होती. तिचा हा अवतार पाहून आमची जरा टरकलीच. ती आमच्याकडे पाहून विचित्र हसली. आम्ही खूप घाबरलो. आम्ही बाईक स्टार्ट केली आणि तिथून पळ काढला. तीही आमच्या मागे पळायला लागली. आम्ही आमची बाईक फुल स्पीडवर पळवली, तरीही त्या बाईचा वेग जवळजवळ आमच्या इतकाच होता. आम्ही खूप घाबरलो. त्या स्त्रीने आमच्या घराच्या फाटकापर्यंत आमचा पाठलाग केला आणि फाटकावर येऊन ती थांबली. आम्हाला रात्रभर झोप नाही आली. मी ही गोष्ट माझ्या आईला सांगितली. तीही म्हणाली की मीही तिला पाहिलेलं होतं. नंतर आम्ही सकाळी त्या बाईबद्दल आजीला विचारले. ती म्हणाली की मी सुद्धा त्या बाईला पाहिलं आहे. ती बाई 30 वर्षांपूर्वी त्या जुन्या वाड्यात नवऱ्यासोबत राहायची. एकदा तिच्या जेवणात केस निघाला म्हणून तिच्या नवऱ्याने तिला मारझोड करून तिचे केस कापले आणि चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर जो तिचा नवरा पळून गेला तो कधी आलाच नाही. तेव्हापासून ती दर पौर्णिमेला सगळ्यांना दिसते. नंतर आम्ही कधीच रात्री बाहेर थांबलो नाही.